नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आहे 31 आणि ती आपण सेलिब्रेट करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला चॅनलला कंटिन्यू राहावं लागेल चॅनलवर आणि लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून घ्यावं लागेल. मग बघूया आता पुढे काय होतं आहे. आज मी ब्लॉग खूप उशिरा सुरू करते कारण आता वाजलेत 1 आणि मम्मी यायचं टाईम पण झालं आहे. कारण मी घर वगैरे आवरत होती म्हणून. मग आता मम्मी आल्यावर डायरेक्ट जेवू आम्ही. मग आणि मी सगळ्यांना प्रश्नही विचारणार, हे वर्ष कसं होतं तुमच्यासाठी, तुम्ही काय नवीन प्रयत्न केले, काय काय शिकला या वर्षात. मी तर बरंच काय शिकले, मी तुम्हाला सांगेन नंतर. मग बघू आता. जेवायला घेतलं राईस, त्यांचं जेवण चाललं आहे. रील बघते. सोयाबीन भिजत घेतले कारण सोयाबीन कटलेट करायच्यात आणि हिरव्या वाटणे पण कटलेट करायचे, 2 कटलेट करणार आहेत आणि चटणी पण बनवणार आहे. मग बघू. आता भिजत घातले आपण. चले बाय दीदीच्या घरी. अरे ना मला एंगेजमेंटची प्रॅक्टिस पण करायची डान्सची. मग चला. अरे गाणी लावली असं खूप छान वाटतात. चल डोर कधी ओपन करणार रुद्रा. आपला एकदा डान्स दाखवतो आणि ते बाय दीदी बसली आणि वहिनी बघा बिहारी गाणी. मी पण ब्लॉग स्टार्ट करायचं. राजा कोहिला बिया ते मुठाचे बहू तर मला गाणं लाव. आणि मग मी तर ग्रीन पीसची कटलेटची तयारी करते. तुम्ही बघा. मग ग्रीन पीस आणि बटाटे उकळायला लावते आणि इथे सोयाबीन आहे. म्हणजे कसं होतं तुझ्यासाठी बेटर सांग ना. म्हणजे तू काय शिकलास या वर्षात. आयुष्यात एकदाच जन्माला येतो माणूस. बरोबर तू केलं हे शिकलो. हा. हा पिया मजा करा आयुष्य. संकष्टी आहे तरी काय खाताय मच्छी. बाबा तुमचं कसं होतं हे वर्ष. माझा या वर्षी एकदम आनंदित गेला. पुढच्या वर्षी याच्यापेक्षा आणखी डबल जावा ही माझी इच्छा आहे. 2005 ला म्हणजे 20 वर्ष आधी कसं होतं तुमचं वर्ष. एकदम चांगलं होतं. हा. मला 2004 ला बायको भेटली. मी त्या बायको बरोबर मस्त ऐशोआराम केलं. अरे पण अरे 2004 ला माझं लग्न झालं. मी एका वर्षामध्ये एवढा एन्जॉय केला. तिला गुजरात तिथं सगळं फिरून आणलं आणि तू झालास. नंतर माझा 2005 ला एक कबूतर आला. त्याच्यामध्ये मी अडकलो गेलो. मी अडकलो गेलो आणि 9 ला काय मग फ्री झाला असाल. आता हर्षदादाला विचार. हर्षदादाचं हे वर्ष कसं होतं. वर करून बसलाय. तुझं हे वर्ष कसं होतं. स्टॉक मार्केटच्या ग्राफ सारखं ए हिरवा मार्केट. मी कुकरमधनं काढून घेतलं ग्रीन पीस आणि बटाट्याचे साल पण सोडलं आणि सोयाबीनचं पाणी पण काढून घेतले. बघा सोयाबीनचं पाणी पण काढून घेतले. त्यात आपण सोयाबीन मिक्सरला लावूया. मिक्सरला मी असं बारीक एकदम ग्राइंड केलं सोयाबीन. चला मी घेतलं चॉप करायचं बारीकवाला. मग करूया. तर मी आत टाकलं टॅमॅटो, लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर. म्हणजे एक पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला बारीक अशी पातळशी. या मी ती पेस्ट करून तिचं पाणी काढून मी ह्याच्यात टाकली. आता ती मिक्स करायची आणि आपले काही मसाला वगैरे टाकायचा आहे. आणि कांद्याची पेस्ट प्युरीचं पाणी काढून घेतलं आणि त्यात मसाले टाकायचे आणि बेसन टाकायचं आणि त्याला मळायचं थोडासा इथे माझे मसाले सगळे टाकून झाले. कश्मीरी मसाला, मालवणी मसाला, हिंग वगैरे सगळं टाकून झालं आणि बेसन पण टाकलं. त्याला मिक्स करायचं. त्याला सगळं टाकून झालं. फक्त मीठ नाही टाकलं. आता नंतर टाकते मी. मम्मीने कॉफीच्या डब्यात भेटते म्हणून मला मिठाचा अंदाज नाही कळत. पण त्याची आता बघू. मॅक्स तरी झालंय माझी 3 शॉटमध्ये.
इकडे ये समज. मम्मी बघ बारीक झाले का? दूध फुटायचं तू कधी होणार बारीक? मी आलो सगळी सुविधा करून माझी मम्मीला विचारूया. मम्मी तुझं हे वर्ष कसं होतं? छान होतो आता कॅन्सर अरे, मम्मी सुंदर आहे. काय करते, काय करते? कॉफीच्या डब्यात तिने मीठ ठेवलं. म्हणजे माझी मम्मी किती हुशार आहे. नाही ना बघा. मी आलो वरती तुला विटामिन काय तुलीचं हिरा वर वरती बनत काय करू दुकान कर ना. इकडे नका. इकडे नका. असं, असं. घ्या बघा. सामान तयार आता मिक्सर बनवते. ते तुम्ही पनीर मॅश करते, बटाटा मॅश करून झालं ते करू. सगळं चीज डिश ग्रीन पीसचं शालो फ्राय होणार आहे आणि हे डीप फ्राय होणार आहे. हे सगळे मसाले टाकून झालं, मीठ पण टाकून झालं. आपण टाकणार बेसन आणि ह्यांना पण असं दूध आटा म्हणून येणार याचा आणि आपण हे जर बघू तर माझं पीठ म्हणून झालं. मी चटणीची तयारी करते. त्या मी टाकले कोथिंबीर, पुदिना, मिरची, जिरं, मीठ, साखर आणि अद्रक, लसूण. तर त्यांना मस्त ग्राइंड करून घ्यायचं. चटणी ग्राइंड करून झाली. अशी मग चटणी त्यात दही घ्यायची आणि दह्यात चटणी टाकायची. मग त्याची चव अजून छान होते. मग हेच थोडेसे ग्रीन पीसचे कटलेटचं शेप दिला मी. आता ते मी शॅलो फ्राय करणार आहे तव्यावर आणि हे डीप फ्राय. मग हे झाल्यानंतर बघते मी. आणि एका साईडला चहा ठेवली. पण ठीक आहे, मी कटलेट्स बनवून झालेत आणि मी आता चालले टेरेसवर. चला मग. कोण नाही आहे, तुम्हीच आ. कपडा नाही आणला आपण आम्ही नाश्ता खाऊन झालाय. अर्जू बघा कशी खाते मम्मी. आणि तिकडे चूल आहे आमची. आणि एक ब्लॉगर ऑपरेटर. वाटतं पटकाट पाहिजे वेगळंच बघू जरा कसं झालंय. लाईट लावून व्हेज बनत आहे. पनीरची भाजी, चिकन मटन बनलं आणि ते इथे बसले. आणि हे लोक बाय तिथे इथे बस वहिनी वगैरे इथे सगळ्या वहिनी म्हणजे एकच वहिनी, एक काकी आहे. आणि बघा सन्नाट आगोईस 31 वाटत नाही ना. तेरा ना रस्सा भात. आणि बघा काय करते काय लिंबू ते संत्र्यासारखं पण खातात काय मस्त भात वगैरे. कर 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 नाचते बाळा वगैरे ते बघा. पोटे पा अजून 15 मिनिटं आहेत. पण आता त्यांना सगळं मग केक कटिंग होईल. व्हिडिओ काढत सगळं. विशू बावरली तर आमची
थांबा दाखवते ना. हॅपी न्यू इयर. केक कटिंग सुरू आहे आता. शांतता म्हणत आपण नाला थांब परत एकदा हॅपी न्यू इयर. या आत्या हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. मीनाक्षी काकी हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. आदिशू दिशू हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. या हॅपी न्यू इयर. फास्ट बाय दीदी. हॅपी न्यू इयर. चला बाई दीदीच्या लग्नाला आता फक्त 3-4 महिने. हॅपी न्यू इयर. नवीन वर्ष सुरू झालं. यस. आणि नवीन वर्षात आपले 50 सबस्क्रायबर व्हायला पाहिजेत. आपली प्लेट केक बघा कसं ब्युटिफुल आहे. अर्जुच्या मम्मीने केलाय. हा मम्मीने केलेला आहे. खूप क्यूट आहे. खूप भारी वाटतोय. टेस्ट बघायची अजून. थँक्यू सो मच आरजूची मम्मी. तुझ्या मम्मीला सांग सबस्क्राईब करायला. 1 2 3 हॅपी न्यू इयर. तुमचं सगळ्यांना हॅपी न्यू इयर. माझ्यासाठी हे वर्ष खूप छान होतं. बरंच काहीतरी शिकले मी या वर्षात. मला खूप आवडलं. आणि जर तुम्हाला मॅटची ऑर्डर द्यायची असेल तुम्ही HK आर्ट्सना मेसेज या DM करू शकता. तो पण माझाच अकाउंट आहे. मी ते पण सुरू केलं. माझे ऑर्डर्स वगैरे सगळं मी बरंच काही शिकली. आणि माझे फर्स्ट ब्लॉगमध्ये राईस फॅमिली त्यात मी 4 मोबाईल यूज केलेले कारण माझ्या मोबाईलची कॅमेरा क्वालिटी चांगली नव्हती. मग आपण आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.